नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणे. मी स्वतः एक ज्योतिषी आहे. सर या आतापर्यंत माझी 11 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. 5-6 पुस्तकं तयार आहेत. गेली 40 वर्ष मी याच्यामध्ये आहे. व्यवसाय म्हणून 2007 पासून मी याची सुरुवात केली. त्याच्या 1984 ते 2007 पर्यंत निव्वळ एक सेवा या दृष्टिकोनातूनच मी हा सगळा विषय होता. आज मात्र फी घेऊन आपलं ज्योतिष कार्यालय चालू आहे. ज्योतिषशास्त्र आहे आणि ज्योतिषी अनेक आहेत. शास्त्र, काही लोक म्हणतात शास्त्र म्हणायचं की नाही वगैरे, तो वादाचा मुद्दा आपण सोडून देऊया. आज आपल्याकडे एक विषय आला आहे आणि त्या विषयाला अनुसरून आपण कधी बोलणार आहे. म्हणून आपण कधी तो हा विषय घेतलाय की एक जातक, आपण उदाहरणासाठी घ्यायला एक जातक लग्नासंदर्भात एक 4 ज्योतिषांकडे जातोय, बऱ्याच पत्रिका दाखवतोय, त्यातली एक पत्रिका त्यांची जमते आणि ती जमल्यानंतर दोन्ही बाजूनं म्हणजे मुलीच्या बाजूनं मुलाच्या बाजूनं हा विषय क्लिअर होतोय आणि लग्न ठरतंय. लग्न ठरल्यानंतर साखरपुडाही होतोय, काही वेळेला साखरपुडा होत नाही, काही वेळेला लग्नही होतंय आणि लग्न झाल्यानंतर किंवा साखरपुडा झाल्यानंतर त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे आणि ते लग्न मोडते. साखरपुडा झाल्यानंतर जर मोडलं तर मग त्याला कायदेशीर फारशा काही येत नाहीत, पण व्यवहारातून येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथं येतात. लालही येतात. मग ऐकायला येत आहे? जर का काही प्रॉब्लेम असता आणि हा प्रॉब्लेम असल्यानंतर तो सांगितला गेला असता आणि ते लग्न झालं किंवा साखरपुडा झाल्यानंतर ते लग्न मोडलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण या ठिकाणी मात्र होतंय कसं, लग्न होऊपर्यंत किंवा साखरपुडा होऊपर्यंत किंवा व्यवहार सगळा होऊपर्यंत एक बाजूनं पॉझिटिव्ह सांगितलं जातंय आणि त्यानंतर मोडल्यानंतर दुसरे ज्योतिषी किंवा तेच ज्योतिषी त्याच गोष्टीबद्दल वेगळ्या पद्धतीनं बोलायला चालू करतात. मग हे कसं आणि हे का? जर का शास्त्र एक आहे, अभ्यास एक आहे, तर गणित चुकता कामा नये. कारण 1 + 1 2, 2 + 2 4. कुठल्या असं बाजूनं होणार नाहीये की 2 + 2 5 असं होणार नाही, की 2 + 2 3 असं होणार नाहीये. जे योग आहेत हे योग तुम्हाला मग ते तसेच येणार आहेत. मग त्या मुलाच्या पत्रिकेत किंवा त्या मुलीच्या पत्रिकेत या पद्धतीचा योग आहे की नाही, हा भाग आपण अभ्यासला आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की हा भागने कुठेतरी आपला चुकलाय. म्हणून त्यांनी जर तुम्ही मान्य केलं तर ती गोष्ट वेगळी असत्या, पण इथं ती गोष्ट मान्य केली जात नाही. जे ज्योतिषी असतात दुसरे
ज्यांनी पहिला सल्ला दिलेला असतोय, त्यांनी सोडून दुसऱ्यांदा सल्ला देणारे असतात. त्यावेळेला ते म्हणतात, तुम्ही जर आमच्याकडे आल्या असता, तर तुम्हाला आम्ही सांगितलं असतं, की या मुलीबरोबर लग्न करू नका किंवा या मुलाबरोबर लग्न करू नका असं तुम्हाला सांगितलं असतं. कारण या मुलीमध्ये किंवा ह्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहेच आणि त्यांनी तुम्हाला त्या ज्योतिषाने कसं सांगितलं नाही. हा ब्लेम त्यांनी उलटा करतात. मग हा उलटा ब्लेम झाल्यानंतर तो जातक जो आहे, तो जातक आणखी एक नाही ठिकाणी फिरतोय आणि अशा वेळेला तो गोंधळतोय. इतका गोंधळतोय, की त्याला ह्या शास्त्रावरचाच विश्वास उडायला चालू होतोय. हे शास्त्र आहे आणि शास्त्रज्ञ जर का असेल, तर गणितही एकच यायला पाहिजे. कारण तो जातकही कुठल्यातरी एका फील्डमध्ये असतोयच. कुठल्याही ना कुठल्यातरी फील्डमध्ये असतोय. A1 तो नाही नाही काहीतरी कामगार तरी असतोय. नाहीतर शेतमजुरी तर असतोय. नाहीतर शेतवाला तर असतोय. आज जातक किंवा मुलं आज सर्व्हिसला आहेत. मोठ्या-मोठ्या म्हणजे ग्रॅज्युएट आहेत. या सगळ्या गोष्टीतून ज्यावेळेला आम्ही हा विचार करायला लागलोय, त्यावेळेला त्या जातकानं घेतलेलं जे शिक्षण असतंय, त्याचं शिक्षण ते एकसारखं असतंय आणि तो शिकतेवेळी शाळेत 2+2 म्हणजे 4च तो शिकलेला असतोय. मग त्यांना कुठल्याही सरांनी त्याला अगदी पहिलीमध्ये देखील त्याला 2+2 4 शिकवलेलं असतंय आणि तो ज्यावेळेला ग्रॅज्युएट होतोय त्यावेळेला देखील त्याला 2+2 4 शिकवलेलं असतंय. आणि आम्हाला देखील तसंच शिकवलेलं. मग ज्योतिषशास्त्रामध्ये असं नाही काय भानगड शिकवली की 2+2 4 का म्हणजे 3 कधी होते, कधी 5 होते, कधी 6 होते, कधी 8 होते. मग ह्या ज्योतिषशास्त्रातला काय हा प्रॉब्लेम आहे. शास्त्राचा प्रॉब्लेम आहे, शास्त्र अभ्यासणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे, की शास्त्र शिकवणाऱ्याचा प्रॉब्लेम. मी गोष्ट आज रेकॉर्डिंग करून YouTubeला टाकतोय. तुम्ही आज ऐकायला लागलाय. मी विषय जो म्हणजे घेतलाय, तो थोडासा अगदी नाजूक विषय आहे. ज्योतिष्यांच्या वर्मावर बोट ठेवण्याचा सारखा विषय आहे हा. म्हणजे हा विषय ज्योतिषांच्या बाजूने नाहीये. ज्योतिषांच्या वर्मावर बोट ठेवणारा विषय आहे. त्यामुळे सगळ्या ज्योतिषांना याची काय लागणार आहे, झळ लागणार आहे. जे ज्योतिषी गुरु आहेत, तेही माझ्या नावानं ओरडणार आहेत. आतापर्यंत ओरडतच आलेत. ह्याच्या पुढे जास्त ओरडणार आहेत. ओरडू द्या. तुम्ही कितीही ओरडा. समोर येऊन हे करा, स्वतःची चूक मान्य करा, नाहीतर तुम्ही अभ्यास करा. नाहीतर मलाही अभ्यास करायला लावा. मीही अभ्यास करतोय. मी परिपूर्ण आहे हे मी म्हणणारच नाही. माझ्याही गोष्टी चुकतात आणि चुकलेल्या गोष्टी बिनधास्तपणे म्हणजे सांगितलं पाहिजे, की बाबा येस, सॉरी माझी माझी चूक झाली. हे म्हटलं पाहिजे. पळवाट काढायची नाही. 2 मिनिटात तुम्ही जर अभ्यास करून जर सांगणार असाल, तर इथं चुकीचं झालं. आणि हे जर चुकीचं होत असेल, तर इथं तुम्ही चुकला. असा भाग आला. आता विषय राहिला त्या जातकाचा. तो जातक आहे. त्याच्या जातकाच्या आयुष्यामध्ये वादळ आलेलं आहे. आणि हे वादळ का आलं आणि कशासाठी आलं, याच्याबद्दल तो विचार करावा आहे. मग वादळ आलेलं आहे म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. धूर यायला लागलाय. म्हणजे कुठं ना कुठल्यातरी चारी कोपऱ्यामध्ये कुठं ना कुठेतरी आग ही लागलेली आहेच. बिन आगीचा तर धूर येणार नाहीये. तो धूर यायला लागलाय. मग या ठिकाणी तो धूर कुठं येतोय, हे नंतर तुमच्या जर लक्षात आलं. पण कसं येते ते? तेही येत नाही. इथं तेही चुकीचं आहे.
कारण तुम्ही त्यावेळेला देखील कुठली तरी की नाही गोष्ट की नाही कुठंतरी नेऊन लावता, एका ठिकाणी लावत नाही. हाही भाग आला. जर का या गोष्टी जर होत असतील, तर हे शास्त्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या शास्त्रातल्या गोष्टी अभ्यासताना बदलल्या गेल्या पाहिजेत. बदलल्या गेल्या पाहिजे. आणि जर का त्या बदलल्या गेल्या, तरच याच्याकडे इन फ्युचरमध्ये. उमेश चौगुले, तुमचा माईक बंद करा. तरच नाही ह्या ज्योतिषशास्त्राला कुठंतरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह भाग राहील. इन फ्युचरमध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवते. आणि तो जर काही विश्वास ठेवायचा असेल, तर आपल्याला बऱ्याच सुधारणा केल्या पाहिजे. यावेळेला मी एक गोष्ट सांगू म्हणजे इच्छितो. जन्मता ज्योतिषी येणं, घराणेशाहीनं ज्योतिषी जन्माला येणं, हा प्रकार खूप मोठा आहे. आणि जो प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये याचं प्रमाण जे आहे, हे सर्वसाधारण 95% जास्त आहे. मी 5% फक्त धरले. 95% म्हणण्यापेक्षा 99% हा भाग आहे. आणि अभ्यास करणारा जो वर्ग आहे, तो वर्ग देखील 1% एक नाहीये. लाखांना ज्योतिषी आहेत. आणि बहुजन समाजाचा ज्योतिषी जो शिकायला लागलाय, तो चुकीच्या पद्धतीने ज्योतिष शिकायला लागलाय असंही होत आहे. मग चुकीच्या पद्धतीने ज्योतिषी का शिकायला लागलाय? तो शिकतोय त्याला कारण तसंच आहे. तो पहिल्यांदा पारंपरिक शिकायला जातोय. पारंपरिक शिकल्यानंतर त्या पारंपरिक मधनं त्याला काही गोष्टी समजतच नाही. म्हणून तो केपीकडे वळतोय. केपी मध्येही त्याला काही समजत नाही. आणि म्हणून तो दुसऱ्याकडे लाईनला जातोय. आणि या वेळेला त्या सगळ्या गोष्टीतून मग त्याच्या डोक्यातली जी एक अभ्यासाची मेथड आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत भरकटलेली असते. आवाज कमी कर. ती पद्धत भरकटलेली असते. आणि ही पद्धत ज्या वेळेला भरकटते, त्यावेळेला त्याचा अभ्यास करण्याचा जी पद्धत आहे, ती टोटली चुकत जाते. पारंपरिक वेगळा आहे. तुमच्यामध्ये केपीचा आणि पारंपरिकला तुम्ही जरी सारखं असलं तरी त्याच्यामध्ये काही नियम वेगळे आहेत. अंकशास्त्राप्रमाणे ज्योतिष सांगता येत नाही. मोबाईल नंबर सांगितला आणि त्या मोबाईल नंबरनं जर फरक पडणार असता आणि तुमच्या जीवनावरती जर फरक पडणार असता, तर लोकांनी तेच केलं असतं. बबे, आवाज कमी कर. जर का हा भागने आम्ही विचार केला, तर मग आमचं शिकताना गणित कुठं चुकायला. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये जे योग दिलेले आहेत ते एकसारखेच दिलेले आहेत. पहिल्यांदाच डोक्यामध्ये अशी कल्पना करायची की हे पापी आहेत, हे पुण्यवान आहेत, ही जी कल्पना केली जाते. आणि कल्पना करून जे आपण सुरुवातीलाच एखाद्या बद्दल काय करतोय, म्हणजे निगेटिव्ह मत करून घेतोय. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जटलेल्या असतात. आणि हे सगळं अर्धवट अभ्यास केल्या कारणानं केलेलं असतं. जो जन्मता ज्योतिष असतोय, तो या गोष्टीचा अभ्यासच करत नाही मुळात.
ही गोष्ट का झाली आहे? कशासाठी झाली आहे? हे की नाही नियम की नाही आलेत. हे नियम की नाही का आलेत? कशासाठी आलेत? मंगळ आला, ठीक आहे. मंगलिक पत्रिका आली. मग मंगलिक पत्रिका कशासाठी आली? त्याचं की नाही कारण काय? मग हे बरोबर आहे का? त्यामध्ये आम्ही एक नाही मत मांडलेलं आहे. मी स्वतः मत मांडलेलं आहे. त्यामध्ये की नाही वेगळे मंगलिक पत्रिकेमध्ये वेगळे मतं मांडलेली आहे. मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये की नाही काही फरक आहे. तो फरक नाही बरोबर आहे का? किंवा की नाही इथं कुठं चुका लागले का? सगळेजण आम्ही की नाही गुरुला की नाही खूप शुभ ग्रह मानतोय. मग गुरु की नाही तशा पद्धतीनं की नाही काम करतोय का? या गोष्टीचा उहापोह होत नाही. जो जी अधिवेशनं होतात, त्या अधिवेशनामध्ये देखील याच पद्धतीनं की नाही काम केलं जातंय. सर्टिफिकेट देण्याचं काम केलं जातंय. त्या गोष्टीवरती की नाही मला बोलायचा अधिकार नाहीये आणि मी बोलणारही नाहीये. पण एक ज्योतिषानं दिलेल्या निर्णयावरती जातक त्याच्या आयुष्याचा निर्णय घेतोय आणि तो चुकला, की त्या जातकाला त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. हे लक्षात ठेवायचं. चुकणार तुम्ही म्हणजे ज्योतिषी आणि त्याचे परिणाम तो जातकानं का भोगावेत? सरळ-सरळ प्रश्न आहे. प्रत्येक माणसाच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. आणि प्रत्येकाची विचार करण्याच्या पद्धतीप्रमाणे जर आम्ही की नाही त्याची म्हणजे हे शास्त्राला जर नाही घातलं, तर चुकीचं होणार आहे. होणार ना चुकीचं. का होणार चुकीचं? तर ज्या वेळेला आम्ही या पद्धतीने विचार करतोय, त्यावेळेला शास्त्र काय म्हणतंय, शास्त्रातले योग कोणते आहेत, हे परिपूर्ण बघणं हे गरजेचं आहे. जे पारंपरिकमध्ये किंवा किपीमध्ये किंवा व्यवसायामध्ये आज ज्योतिषी आहेत, त्या ज्योतिषांना एक सर्टिफिकेट मिळाली किंवा 3 महिने अभ्यास त्यांनी केला, की त्यांनी स्वतःला की नाही इतके महान समजतात, की मी म्हणजे की नाही सगळ्याचा डायग्नोसिसचा राजा. या पद्धतीनं की नाही कामं करू नका. तुमच्या निर्णयावरती त्या जातकाचा की नाही विषय म्हणजे त्याचं जीवनमान असते. नियम आहेत. नियम आहे ते नियमच आहेत आणि ह्या नियमाप्रमाणेच त्या घटना घडतात. तुम्ही जातकाला तो फी जास्त द्यायला पाहिजे किंवा तो की नाही तुम्हाला चांगलं म्हणायला पाहिजे. म्हणून जर तुम्ही की नाही गोड-गोड जर बोलत असाल, तर चुकीचं. त्याच्या आयुष्यामध्ये जर एखादा विषय कटू असेल, तर तो कटू विषय त्याला सांगणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही ते सांगितलं नाहीत, तर त्याचं नुकसान आहे. पण इथं होतंय कसं सांगतो. ती जी कटू गोष्ट आहे त्याच्या आयुष्यातली, ती गोष्ट त्या जातकाला माहीतच नसते. ती गोष्ट त्या ज्योतिषालाही समजत नाही आणि तो सांगत नाही. जर त्याला ती गोष्ट समजली असती, माझा दावा आहे. जर का ती गोष्ट त्याला समजली असती, तर तो त्याला सांगणारच. पण इथं तो सांगत नाही. का सांगत नाही? तर त्याला ती गोष्ट समजलेलीच नसते. आणि ही गोष्ट ज्योतिषी कधीही कबूल करत नाही. ज्योतिषी काय सर्वज्ञानी नाही. ज्योतिषी स्वतःची चूक मान्य करत नाही. शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, ज्योतिषशास्त्र शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत. एक माणसानं एक म्हणजे एका गुरूनं एक नियम केला,
की तोच नियम दुसरा गुरु तिसरा सांगत असतोय. आणि काही गुरूंना खूप चांगल्या गोष्टी सांगायची सवय आहे. आणि ह्या चांगल्या गोष्टीतून वाईट गोष्ट कुठं निसटत्या आणि कशी की नाही ती टोपत्या, हे त्या ज्योतिष गुरूच्या लक्षातही येत नाही. आम्ही चांगलंच सांगितलं पाहिजे, हा काही नियम नाही. नियम आहे का? नियम नाही. नियम नाही. बिलकुल नियम नाही. आम्ही सांगितलं पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये जे आहे ते सांगितलं पाहिजे. आणि ते आम्हाला समजत नाही. आणि याला कारणं पत्रिका ज्यावेळेला आपण एकट्याची बघतोय, त्यावेळेला तो एकटा आयुष्य भोगत नसतोय. तर त्याची एक दैव घेऊन तो आयुष्य भोगत असतोय. ही जी मेथड आहे, म्हणजे दैवाप्रमाणे की नाही ज्योतिष्य बघण्याची, ही मेथडच की नाही महत्वाची मेथड आहे. नक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी, त्याचा नवमेश, त्याचा की नाही करून कोणाशी काय कधी करावं लागलोय आणि तो उपनक्षत्र स्वामी आणि ते काय करणार आहे, त्यातनं काय रिएक्शन करणार आहे, हे सांगितलं जात नाही. तो उपनक्षत्र स्वामी अष्टमात गेला, नवमात गेला, दशमात गेला, ह्याच्यात गेला, त्याच्यात गेला, तो क्रूर आला. ठीक आहे. पण याच्यामुळं मी काय होणार आहे, ते सांगितलं पाहिजे ना. ते कोण सांगतंय का सांगा? ते कोण सांगत नाही. नक्षत्र स्वामी तिथं गेला, इथं गेला असंच तुम्ही सांगितलं. ठीक आहे. नक्षत्र स्वामी सांगितला गेला. तुम्हाला जेवणामध्ये जर मीठ जास्त झालं, तर मीठ तुम्हाला की नाही त्यातनं खारट लागणार आहे किंवा साखर जास्त झाली, तिखट जास्त झालं, तर तिखट लागणार आहे, गोड होणार आहे. हे रिएक्शन समजतं का? रिएक्शन समजतं का नाही? ही रिएक्शन इथंही समजली पाहिजे. त्या नक्षत्राचा स्वामी की नाही जर की नाही दुसरीकडे की नाही गेला आणि तो की नाही क्रूर राहत असेल किंवा की नाही काय असेल, तर ती गोष्ट की नाही लक्षात आली पाहिजे. आणि त्यातनं चांगलं होणार आहे, काय वाईट होणार आहे, तेही सांगितलं गेलं पाहिजे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं आणि एकमेकाला सपोर्ट करणं, ही खूप महत्वाची गोष्ट. मला एखादी गोष्ट समजली, तर ती मी तुम्हाला सांगत नाही. का सांगत नाही? तर तुम्ही शहाणे व्हाल म्हणून मी सांगत नाही. आणि सांगितली तर मी चुकीची सांगतोय. याच्यामध्ये या शास्त्राचं प्रचंड नुकसान झालंय. जेणेकरून त्या ज्योतिषाचं नुकसान झालंय आणि सगळ्याचं खापर की नाही त्या जातकावर फुटतंय. त्या जातकाचं याच्यामध्ये सगळ्यात नुकसान होतंय. एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली आणि ती नाही किंवा होय म्हणून सांगितलं, की बरोबरने त्याला की नाही काटछाट दिली जाते. माझं गिराईक तुमच्याकडे येऊ नये, दुसऱ्याकडे जाऊ नये, या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. करा, जरूर करा. जातकानं देखील एखाद्याचं नाव सांगितलं, एखाद्या ज्योतिषाचं, तर त्याला की नाही तो कसा की नाही कमीचा आहे, त्याला तो कसा बॅकली आहे, हे चांगल्या पद्धतीनं की नाही त्या जातकाला आपण पटवून दिलं जातं. हाही एक महत्वाचा भाग आहे. आता आला शांतीचा भाग. जे पौरोहित्य करणारे आहेत. मग त्यामध्ये वेगवेगळ्या जातीची लोकं आली. ही लोकं ज्योतिषाला सरळ डायरेक्ट ज्योतिषावरती डायरेक्ट ब्लेम करतात, की तुला ह्यातलं काही समजत नाही. पण मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो, ज्यावेळेला तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करता, त्यावेळेला ह्या शास्त्राचा देखील तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. योग, करण, नक्षत्र शांती, नक्षत्र जनन शांती. बरं हे जे काही योग आहे, हे कधी करायचे आहेत? का करायचे आहेत? कशासाठी करायचे आहेत?
हे खूप महत्वाचं आहे. 50-60 वर्षाच्या माणसाला सांगितलं होतं तुझी चित्रा नक्षत्राची शांती करून घे. 30 वर्षाच्या मुलाला सांगितलं होतं की नाही तुझी की नाही मूळ नक्षत्राची शांती करून घे. एखाद्या की मुलीचं म्हणजे लग्न झालेलं असतंय, तर नवराही मेलेला असतोय आणि त्यावेळेला की तिला सांगितलं होतं तुझी कृतिका नक्षत्राची किंवा अश्लेष नक्षत्राची शांती करून घे सांगितलं. असे प्रसंग आहेत. मग ह्या की नाही शास्त्राचा, ह्या की नाही शांतीचा कितपत उपयोग होतोय, कसा उपयोग होतोय आणि का उपयोग होतोय? शांत्या केल्या पाहिजेत ही गोष्ट वेगळी आहे. पण नक्षत्र शांती, ग्रह शांती ह्यानं की नाही काय होणार आहे? ह्यानं त्याच्या आयुष्यामध्ये की नाही त्या जातकाच्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाही. जे मेन विषय आहेत, त्या विषयाला की नाही आम्ही ज्योतिषी लोकं की नाही हातच घालत नाही. आज हिंदू समाज मधला सर्वसामान्य जातक सगळेच कधी ना कधीतरी तो ज्योतिषाकडे जातोय कुठल्या ना कुठल्यातरी प्रसंगात. मुलगा झाला, मग संतती झाली म्हणून जातोय. कोणतरी मेलं म्हणून जातोय. नाहीतर काहीतरी वस्तू आणायची आहे म्हणून जातोय. म्हणजे हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि त्यावेळेला तो ज्योतिषाकडे जाऊन कोणी आलेला असतोय. पण त्यावेळेला त्याच्या घरामध्ये याला का अडचणी येतायत? नवीन एखादी संतती झाली, तर ते संततीमध्ये काय म्हणजे त्या घराण्यामध्ये काय दोष आहेत? हे मात्र कोण सांगत नाही. त्या घरामध्ये कुलदेवीचा काही प्रॉब्लेम आहे का? कुलदेवाचा काही आहे का? अधिक देवतेचा काही प्रॉब्लेम आहे का? पितरांचा काही प्रॉब्लेम आहे का? ह्याच्याबद्दल कोणच काही बोलत नाही. नक्षत्र शांती मात्र करायला मात्र पहिला सांगितलं. तुम्ही हे व्यतिपात योग आहे, शूल योग आहे. मग हे नक्षत्र क्रूर आहे. जनन शांती करून घ्या. हे करा. म्हणून त्यावेळेला ते सांगितलं ते. पण तुमच्या ह्या मुलाच्यामध्ये जन्माच्या वेळेला तुमच्या घरामध्ये कुलदेवी नाही किंवा कोणी पितर नाही किंवा कोणी काय त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचे टाक नाहीये. हे बोललं जात नाहीये. का बोललं जात नाही? आम्ही पहिल्यांदा मुलाची ज्यावेळेला पत्रिका बघतोय, बाळाची पत्रिका, त्यावेळेला आम्ही शोधतोय. काय शोधतोय? याला कोणती शांती सांगू? हे आम्ही शोधतोय. कारण पत्रिका बघण्याचे आम्ही पैसे घेत नाही. आम्ही पैसे कशाचे घेतोय तर शांतीचे पैसे घेतोय. आणि आम्ही तेवढ्यासाठी शांती शोधतोय. मग त्याच्यामध्ये कुठलातरी करण, योग किंवा नक्षत्र किंवा गुरु, शनी काहीतरी असा गावला, की तेवढं मी सांगून त्या जातकाच्या आई-बाबाकडनं शांती करून घेतो. हा जो काही विषय आहे, हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. आणि या 100 वर्षामध्ये तर आपल्या निदर्शनात येतं. ॲज अ रेकॉर्ड जरी ज्योतिषशास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारे बघित असलं, तरी त्याचा बेस जो आहे, तो बेस ग्रह हाच आहे, नक्षत्र हाच आहे. नक्षत्रामध्ये ग्रह हा विषय झाला. इथं देखील ते ग्रह म्हणून त्या राहू आणि केतूला प्रचंड वाढवायचं. मंगळ राहू आहे, मंगळ राहू आहे. त्या शनीबरोबर कोणतरी आहे, म्हणजे राहू केतू आहे, तो दोष आहे. अरे हो, बरोबर आहे. पण तो राहू किंवा केतू ह्या शनीवर, मंगळावर, बुधावर, शुक्रावर काय परिणाम करतोय हे मात्र सांगितलं जात नाही. आणि त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही. ही ज्योतिषी लक्षात घेत नाही. मेन कोण घेत नाहीये? ज्योतिषी लक्षात घेत नाहीये. का घेत नाहीये? का घेत नाही? तर तो फक्त तेवढ्या पुरतं बघत असतोय. मला शांती कुठली मिळते हे बघत असतोय.
सगळ्यात महत्वाचा आणि अवघड प्रश्न जर असेल या शास्त्रामधला, तर ते मॅच मेकिंग. मॅच मेकिंग करणं ही एवढं सोपं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि 1 मिनिटात मॅच मेकिंग करून मोकळे होतात. कोण? एवढे 18 पेक्षा जास्त आले, मंगळाला मंगळ नाही किंवा मंगळाला मंगळ आहे, करा लग्न. त्या दोघांना आयुष्यभर भोगायला लागणाऱ्या यातनांचा किंवा सुखाचा तुम्ही निर्णय 1 मिनिटात देता, विचार केला जात नाही. ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग उभा राहतोय, त्यावेळेला तिसरा सांगतोय, ह्या तुमच्या पत्रिकेमध्ये संतती होण्याचा योग नाही. ह्याच्यामध्ये मग तुम्ही लॉस होण्याचा योग आहे, घर होण्याचा योग नाही. हां, मग हे जे आहे किंवा म्हणजे नवरा-बायको न जमण्याचा योग आहे, तुमच्यामध्ये भांडणं होणार. मग हे नंतर का सांगता? त्यामध्ये जातकाकडनंही एका बाजूनं चूक होते. त्यांनी मुलगी बघतात, सगळं म्हणजे त्यांचं लग्न ठरतंय आणि मग त्यांनी ज्योतिषाकडे येतात आणि त्यावेळेस ज्योतिषाला सांगतात, तुम्ही आम्हाला पत्रिका जमवून द्या. ज्यावेळेला व्यवहार जमलेला असतोय, त्यावेळेला मोडण्याचा अधिकार ज्योतिषाला काही नसतोय आणि तो जरी त्यानं सांगितला, तरी देखील त्याला कोण विचारत नाही. माझ्या रेखाकडनं सांगितलं, की बरोबर तुमची आणि खरोखर जमत नसली तर, जमत नाही म्हणून सांगितली, तर त्यांनी मला सोडतात सरळ डायरेक्ट. त्या ज्योतिषाला सोडतात आणि त्यांनी दुसरा ज्योतिषी बघतात. जो ज्योतिषी कोण असतोय? येस म्हणून सांगतो. करा तुम्ही लग्न. मग त्याचं वाहवाही केली जाते. आपल्या पै पाहुण्यामध्ये सांगितलं जातंय, भारी आम्हाला त्यानं म्हणजे पत्रिका जमवून दिली. पण हे जे म्हणजे सुखद वारं जे आहे की नाही, हे सुखद वारं फार काळ टिकत नाही. हे मग लगेच तिथं काय होतं, प्रॉब्लेम चालू झाला, की मग त्या ज्योतिषाचा उद्धार चालू होतो. जातकांनाही एक माझी विनंती आहे. ज्या वेळेला तुम्ही बघता, पत्रिका बघता किंवा मॅच मेकिंगसाठी जाता, त्या वेळेला मी कोणाकडे चाललोय आणि तो काय शिकलाय, तेही बघा. आज तुम्ही डॉक्टरकडे जाताना तिची डिग्री बघून जाता. ज्योतिषाचं काय आहे, याच्याबद्दल तिची डिग्री बघा, त्याचंही क्रॉस चेक करा. त्याचं प्रोफाईल चेक करा आणि मग जावा. यासाठी ज्योतिषानं आपलं प्रोफाईल वाढवणं किंवा आपण काय प्रेझेंटेशन देणं, हे महत्वाचं आलं. म्हणून मी तुम्हाला सांगत असतोय, की तुम्ही प्रेझेंटेशन द्या. प्रेझेंटेशन दिल्यानंतर तुमची जी काही बुद्धिमत्ता आहे, ती लोकांच्या लक्षात येईल. त्यातनं तुम्हाला लोक तुमच्याकडे येतील. जातक धोतर बघितला, जाणव बघितला की नाही, की त्याच्याकडे जातोय. तो महान ज्योतिषी आहे. पुरोहिताला ज्योतिषी काडीचा गंध नसतोय. तरी सुद्धा तो जातक त्या पुरोहिताला विचारतोय आणि पुरोहितही स्वतःला मी माझ्यासारखा श्रेष्ठ ज्योतिषी कोणी नाही म्हणून तो सल्ला देतोय. जातकांना माझी ही विनंती आहे, पडायचं आपण रुसायचं शास्त्रावरती असं करू नका. शास्त्र हे शास्त्रच आहे आणि 2 अधिक 2 4च होतात. आणि आम्ही शिकलोय ते 2 अधिक 2 4च शिकलोय. 3 किंवा 5 नाही शिकलेलो. आणि ते होतही नाही. रवी हा स्वयंप्रकाशितच आहे. चंद्र हा परप्रकाशितच आहे. त्याची जी गणित आहेत, त्याचं भ्रमणकाल आहे, तो दातेंच्या पंचांगामध्ये वेगळा आहे, लाटकरांच्या पंचांगामध्ये वेगळा आहे, देशपांड्यांच्या पंचांगामध्ये वेगळा आहे. असं काही नाहीये. त्यांच्यामधल्या मिनिटाचे, सेकंदाचे त्यांचे वाद तिथं असू देत पंचांगात त्यांचे. तिथी बदलू दे, नाही तर नाही बदलू दे. तो त्यांचा प्रश्न आला. ग्रहमानाचा जो विषय आहे, हा ग्रहमानाचा विषय हा मात्र एकच आहे.
मग तुम्ही की नाही जगाच्या पाठीवर की नाही कुठेही जरी की नाही गेला, तर त्या सूर्योदयाला त्या ठिकाणी उगवणारं जे ग्रहमान आहे, त्याच्याप्रमाणे पत्रिका तयार होत्या आणि ती पत्रिका की नाही या पद्धतीनं पुढे चालत्या आणि त्यावेळेला 2+2 म्हणजे बरोबर 4च होतात. उगीच की नाही काहीतरी डोक्यात घेऊ नका. पण हे जातक लक्षात घेत नाहीये. तुम्ही कोणाकडे चाललाय, का चाललाय, याचा विचार की नाही करा. तुम्हाला सल्ला की नाही तुम्ही चौघांकडे घेताय, ठीक आहे. चौघांची प्रोफाईल तुम्ही तपासून बघा. प्रोफाईल तपासून की नाही त्याचं ज्ञान तपासून बघा. एखाद्या ज्योतिषाला तुम्ही म्हणजे तो तुम्हाला सांगतोय, त्याला कारण विचारा. त्याच्यामध्ये की नाही कारण विचारल्यानंतर असा योग आहे का? हे जर झालं, तर त्यानं नाही म्हटलं आणि समजा तो प्रसंग आला, तर त्याला परत जाऊन विचारा, की "तू त्यावेळेला नाही म्हटला होतास, मग हे आता असं की नाही का घडलं?" म्हणून विचारायची ताकद ठेवा. जातकही काय करतोय, जर एखादी घटना घडली, त्यानंतर तो जातक कधीही त्या ज्योतिषाकडे रिपीट जात नाही. जातकानं देखील कुठेतरी जसा की नाही पूर्वी किंवा आजही तुम्ही फॅमिली डॉक्टर म्हणता, तसं फॅमिली ज्योतिषी असतं. त्या ज्योतिषाला की नाही तुमच्या घराण्याबद्दल, तुमच्याबद्दल सगळ्या मेथड्स सगळ्या घटना माहीत असतात आणि त्यातनं त्याला ज्योतिष सांगणं की नाही खूप सोपं जातं आणि ते अभ्यासलं जातं. पंचांग वाचायला आलं म्हणजे आणि ग्रह वाचायला आले म्हणजे ज्योतिष नव्हे, हे लक्षात ठेवा. कोणत्या घटना कधी घडतात, कशा घडतात, काय घडतात, याची गणितं ज्या ज्योतिषाला जमली आहेत, तो ज्योतिषी. महान, महान म्हणून कोणी जर तुम्ही म्हणत असाल, बिलकुल नाही. तो तुम्हाला की नाही हा बदलला, ग्रह बदलला, की तुम्हाला करोडोपती करणार आहे. हे ऐकायला बरं वाटतंय, पण तसं की नाही होत नसतंय, हेही लक्षात घ्या. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे, की कोण ज्योतिषाकडे जाताय आपण, त्याची पहिला प्रोफाईल बघा. नंतर मग तुम्ही डिसिजन घ्या, की त्याच्याकडे जायचं की नाही. घराणेशाहीकडे तुम्ही जाणार आहे, जावा. ना अगदी मग त्यांच्यामध्ये देखील तुम्ही खूप चांगले ज्योतिषी आहेत. नाही असं नाही. पण त्यांनाही क्रॉस चेक करा. ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्या डॉक्टरकडं किंवा तुमच्या व्यवसायाच्याकडे तुमच्या कामासंदर्भातल्या एखाद्या व्यक्तीकडे जसं तुम्ही चौकशी करून जाता, त्याला काय पद्धतीचं ज्ञान आहे, त्याला काय पद्धतीचे डिग्र्या आहेत हे बघून जाता. त्या पद्धतीने जावा. एका म्हणजे म्हणजे पोस्टल कोर्स करून किंवा न कोर्स करता एक ठराविक पैसे दिल्यानंतर सर्टिफिकेट जर भिंतीवर लटकवून तो जर स्वतःला महान होराभूषण आणि पंडित जर समजत असेल, तर त्याचीही चौकशी करा. मी आज बोललोय ते सगळं ज्योतिषांच्या विरोधात बोललोय. जातकांच्या बाजूनं बोललोय आणि हा प्रसंग याच्यातून जातक आज होरपळून निघतोय आणि याला कारण फक्त आणि फक्त ज्योतिषी आहे. नवरा मरो, नवरी मरो, मला दक्षिणेशी काम, हे दिवस गेलेले आहेत. गेलेले आहेत. ते फक्त दक्षिणेशी काम आपल्याला करायचं नाहीये. या शास्त्राचं बघायचं आहे. तुम्ही पत्रिका बघितल्यानंतर समजा एखादी पत्रिका मॅच होत नाही, तरीही तुम्ही पैसे घेणार आहे आणि मॅच होत असली तरीही पैसे घेणार आहे आणि तेवढेच घेणार आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनं सांगायला काहीच हरकत नाहीये. त्यामुळे असं करू नका. आणि ज्योतिषांना माझी विनंती, की तुम्ही जे अभ्यास करताय, तो अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीनं करताय का? हे बघणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.